नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। दिवाळी फराळाची सिरीज चालू केलेली आहे आणि आज आपण त्यातली दुसरी रेसिपी पाहणार आहे। बिनपाकाचे मस्त दाणेदार फक्त अर्ध्या तासात बनणारे रवा बेसन लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहे। आता हे बिनपाकाचे लाडू आहेत म्हणजे यामध्ये साखर कशी मुरवायची किंवा रवा कच्चा न राहण्यासाठी कसा भाजून घ्यायचा, अतिशय सोप्या पद्धतीने भरपूर टिप्स सहित वजनी आणि वाटी प्रमाणामध्ये हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। फराळाची ऑर्डर घेत असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ खूप उपयोगाचा ठरेल। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला सगळ्या साहित्याचं वाटीचं प्रमाण पाहूयात। तर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। हे लाडू बनवण्यासाठी बारीकच रवा आपल्याला वापरायचा आहे। तर हा रवा मी डीमार्ट मधूनच आणलेला आहे। आता 1 वाटी बारीक रव्यासाठी 1 वाटी आपल्याला बेसन लागणार आहे। तर इथे मी भाजलेल्या डाळीचं बेसन वापरलेलं आहे। त्यानंतर अर्धी वाटी आळलेलं तूप आपल्याला लागणार आहे। लक्षात ठेवा मेल्ट झालेल्या तुपाचं प्रमाण वेगळं असू शकतं। त्यासोबतच 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। आता वजनी प्रमाण घ्यायचं नसेल तर घरातल्या कोणत्याही एका वाटीने हे सगळं साहित्य मोजून घेऊ शकता। आता याचं वजनी प्रमाण पाहूया। तर इथे मी 250 ग्रॅम रवा घेतलेला आहे। 130 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे। तुम्ही पाहिलंच असेल बेसन आणि रवा आपण 1-1 वाटी घेतलेला आहे, पण बेसन ग्रॅम मध्ये घेतलं तर ते कमी भरतं। त्यानंतर आळलेलं तूप आपल्याला 100 ग्रॅम लागणार आहे। तर आपल्याला आळलेल्याच तुपाचं प्रमाण घ्यायचं आहे। 100 ग्रॅम तुपामध्येच आपले लाडू अगदी परफेक्ट बनणार आहेत। त्यासोबतच पिठी साखर आपल्याला 240 ग्रॅम लागणार आहे। एवढ्या साखरेमध्ये लाडू सुद्धा अगदी परफेक्ट गोड बनतात। आता सुरुवातीला आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। तर त्यासाठी जाड तळाची कढई इथे मी वापरलेली आहे। तर कढईमध्ये सुरुवातीला 2 चमचे यामध्ये तूप घेतलं। कढई चांगली गरम करूनच घेतलेली आहे। त्यानंतर मात्र मंद आचेवर सगळी प्रोसेस करायची। आता तूप सुरुवातीला वितळवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या साहाय्याने कढईच्या कडेला लावून घ्यायचं, म्हणजे यामध्ये बेसन टाकल्यानंतर कढईच्या कडेला अजिबात चिकटणार नाही। आता एका वेळी सगळं बेसन या तुपामध्ये काढून घ्यायचं। तर हे बेसन मी भाजलेल्या डाळीचं वापरलेलं आहे, त्यामुळे हे बेसन भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। आता मंद आचेवरच हे बेसन आपल्याला सतत परतत राहायचंय। तर 2 ते 3 मिनिटे हे तुपामध्ये परतल्यानंतर याच्या गाठी व्हायला सुरुवात होते, कारण यामध्ये जे तूप आहे ते बेसनमध्ये मुरायला सुरुवात होते। तर हे पहा, याच्या गाठी बनायला आता सुरुवात झालेली आहे। गाठी बनल्यानंतर बेसन सुद्धा एकसारखं भाजलं जात नाही किंवा एकसारखा रंग सुद्धा येत नाही। तर त्यासाठी या गाठी आपल्याला पेल्याच्या साहाय्याने फोडून घ्यायचे। तर अशा पद्धतीने स्टीलचा एखादा पेला घेऊन गाठी अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या। बेसनचे लाडू बनवत असाल किंवा हे रवा बेसनचे लाडू बनवत असाल, ही प्रोसेस नक्की करून पहा। यामुळे बेसन सुद्धा एकसारखं भाजलं जातं आणि लाडूला एकसारखा रंग येतो। तर हे पहा, सगळ्या गाठी फोडून झालेल्या आहेत आणि बेसन सुद्धा पुन्हा मोकळं झालेलं आहे। 1 मिनिटभर याला पुन्हा मंद आचेवर परतून घ्यायचं। 2 मिनिटांनंतर यामध्ये पुन्हा 1 ते 1.5 चमचा तूप ऍड करायचं। तर सुरुवातीलाच यामध्ये जास्त तूप किंवा सगळं तूप ऍड करायचं नाही, तर अगदी 1 ते 2 चमचे तूप ऍड करतच आपल्याला बेसन परतत राहायचंय। यामुळे तुपाचं प्रमाण सुद्धा जास्त होणार नाही आणि त्यामुळे लाडूचा शेप सुद्धा बदलणार नाही, लाडू गोल गरगरीत बनतील। तर तुम्ही पाहू शकता 1 ते 2 मिनिटातच तूप जसं वितळल त्याप्रमाणे हे बेसन ओलसर व्हायला सुरुवात झालेली आहे। या कन्सिस्टन्सीला हे पीठ आलं की परतायला सुद्धा थोडंसं अवघड जातं, आपला हात सुद्धा अवघडू शकतो। त्यामुळे आपण काय करतो, लगेचच यामध्ये अजून 1 ते 2 चमचे तूप ऍड करतो। तर तसं न करता 1 मिनिटभर तरी हे पीठ आपल्याला परतत राहायचंय। त्यानंतरच यामध्ये अर्धा ते 1 चमचा तूप ऍड करायचं। एकदा मिश्रण पातळ झाल्यानंतर अगदी थोडं तूप ऍड करत राहायचंय। पुन्हा 1 ते 2 मिनिटे याला चांगलं परतून घ्यायचं। तर अशा पद्धतीने थोड्या अंतराने अर्धा ते 1 चमचा तूप यामध्ये ऍड करत राहायचं। तर तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं तूप या वाटीमध्ये उरलेलं आहे आणि हे बेसन सुद्धा पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे। हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचंय। तर मंद आचेवर सतत हलवत 4 ते 5 मिनिटे अजून आपण याला परतून घ्यायचं। या कन्सिस्टन्सीला ज्यावेळी बेसन येतं त्यावेळी तुपामध्ये अगदी परफेक्ट भाजलं जातं, त्यामुळे लाडू चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि याला रंग सुद्धा खूप छान येतो। तर हे पहा, याचा आता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे। कढईच्या कडेला लागलेलं जे पीठ आहे ते सुद्धा काढून घ्यायचं। कढई गरम असल्यामुळे कडेला लागलेल्या पिठाचा रंग लगेच बदलू शकतो, त्यामुळे कढईच्या तळापासून कडेपर्यंत अगदी व्यवस्थित पीठ आपल्याला परतत राहायचंय। आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, तूप पूर्णपणे वितळलेला आहे, याचा रंग सुद्धा परफेक्ट आलेला आहे। तर अजून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर त्यासाठी वाटीतलं सगळं तूप या पिठामध्ये काढून घेतलं। आता लगेचच यामध्ये रवा ऍड करायचा नाही, तर हे तूप पूर्णपणे वितळून घ्यायचं, थोडंसं गरम करून घ्यायचं। तर हे पीठ सुद्धा अतिशय गरम आहे, 2 सेकंदातच तूप सुद्धा व्यवस्थित गरम होतं। आता यामध्ये सगळा रवा काढून घेतला। लगेचच याला या पिठाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं। रवा यामध्ये ऍड केल्यानंतर लगेचच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते। तर 3 ते 4 मिनिटे स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित रवा मिक्स करून घ्यायचा।
तर कढईच्या तळापासून परतून घेऊन अगदी छान असा हा रवा परतून घ्यायचा आहे, म्हणजे रवा सुद्धा अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो। 2 ते 3 मिनिटानंतरच तुम्ही पाहू शकता तूप रव्यामध्ये आता मुरायला सुरुवात झालेली आहे आणि याच्या सुद्धा आता गाठी बनायला सुरुवात झालेली आहे। तर या रव्याच्या गाठी सुद्धा पेल्याच्या साह्याने आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे तुपामध्ये आणि बेसन पिठामध्ये हा रवा अगदी एकजीव होतो। तर रवा बेसन लाडू जर बनवत असाल तर रवा परतायच्या वेळी ही पद्धत नक्की वापरून पहा, यामुळे रवा आणि बेसन मस्त एकजीव होतात आणि लाडू सुद्धा चवीला खूप छान लागतात। तर पुन्हा 4 ते 5 मिनिटे मंद आचेवरच आपल्याला हे परतत राहायचं। रवा चांगला भाजल्यानंतर याचा खरपूस असा जो वास येतो त्याच्यावरूनच आपल्याला समजतं की रवा परफेक्ट भाजला गेलेला आहे आणि याचा रंग सुद्धा आता तुम्ही पाहू शकता हलकासा आता बदलायला सुरुवात झालेली आहे आणि कढईच्या तळाला तुम्ही पाहू शकता तूप सुद्धा सोडायला सुरुवात केलेली आहे। तर आता रवा अगदी परफेक्ट भाजलेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा जायफळ किंवा वेलचीची पूड ऍड करायची, व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अगदी परफेक्ट ओलसर झालेलं आहे। लगेचच एका ताटामध्ये काढून घ्यायचं। तर एवढ्या प्रोसेससाठी 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। 25 मिनिटांमध्येच रवा आणि बेसन अगदी परफेक्ट भाजून झालेला आहे। तर एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही, तर फक्त 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे असंच ठेवून द्यायचंय। हलक्याशा गरम असलेल्याच या मिश्रणामध्ये जर साखर ऍड केली तर साखर सुद्धा व्यवस्थित मुरली जाते। तर हे पहा, हे मिश्रण अगदी थोडंसं थंड झालेलं आहे। यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर ऍड करून घेतली। तर अर्धी वाटी साखर ऍड केल्यानंतर याला सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। स्पॅच्युलाच्या साह्याने ही साखर फक्त या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची। तर उरलेली सगळी साखर यामध्ये ऍड करून घेतली। आता साखर आपल्याला यामध्ये मुरवण्यासाठी पुन्हा पेल्याच्या साह्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। तर हे बिनपाकाचे लाडू आहेत, साखर यामध्ये व्यवस्थित मुरली नाही तर लाडू सुद्धा चवीला एवढे चांगले लागत नाहीत। त्यामुळे साखर एकदा मिक्स करून घेतल्यानंतर गरम असतानाच पेल्याच्या साह्याने हे सगळं एकजीव करून घ्यायचंय। ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, यामुळे लाडू चवीला जबरदस्त बनणार आहेत। तर हे पहा, हे सगळं छान मिक्स करून घेतलं। तर हे मिश्रण तुम्हाला आता मोकळं मोकळं वाटत असेल, पण याचा लाडू वळायला घेतल्यानंतर समजतं की हे मिश्रण अगदी परफेक्ट ओलसर आहे। लाडू सुद्धा अगदी परफेक्ट बांधले जात आहेत, कारण सगळ्या साहित्याचं आणि महत्त्वाचं म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। त्यामुळे या मिश्रणामध्ये जास्त ओलसरपणा सुद्धा नाही आणि जास्त कोरडं सुद्धा हे पीठ पडलेलं नाही। तर हे पहा, अगदी सोप्या पद्धतीने याचे लाडू वळले जात आहेत। मस्त गोल गरगरीत असे हे लाडू बनलेले आहेत। कोणत्याही आवडत्या ड्रायफ्रुट्सचे काप गार्निशिंगसाठी यावरती लावू शकता, किंवा तुम्हाला हवं असेल तर थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप या मिश्रणामध्ये थोडेसे तुपामध्ये तळून वापरू शकता। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मिश्रण हलकंसं गरम असतानाच अगदी पटापट हे लाडू वळून घ्यायचे, म्हणजे हे मिश्रण थोडं सुद्धा कडक व्हायची किंवा कोरडं बनायची शक्यताच नसते। जर जास्त कोरडं वाटत असेल तर 1 ते 2 चमचे तूप गरम करून यामध्ये ऍड करू शकता, किंवा लाडू जास्तच ओलसर वाटायला लागला तर 1 चमचा बेसन किंवा 1 चमचा रवा असाच कढईमध्ये थोडासा परतून घ्यायचा आणि यामध्ये ऍड करायचा। तूप घालून ते परतून घ्यायचं नाही, नाहीतर पुन्हा हे मिश्रण ओलसर बनू शकतं। तर अशा पद्धतीने सगळे लाडू वळून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान हे लाडू गोल गरगरीत बनलेले आहेत। रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। या पद्धतीने जर साहित्याचं प्रमाण घेतलं, टायमिंग जर व्यवस्थित असेल तर लाडू अजिबात बिघडणार नाही, सगळे लाडू अगदी परफेक्ट बनतील। तुम्ही पाहू शकता प्रत्येक लाडू गोल गरगरीत अगदी मस्त बनलेला आहे। आणि आता एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवत आहे। अगदी परफेक्ट हे लाडू मऊ आहेत, अजिबात कडक बनलेले नाहीत आणि हे पहा किती मस्त दाणेदार हे लाडू बनलेले आहेत। साखरेचा पाक करायची सुद्धा गरज नाही, मोजून अर्ध्या तासात हे सुंदर लाडू बनवून तयार होतात। पाव किलोच्या प्रमाणात हे लाडू बनवलेले आहेत। तुम्हाला अर्धा किलो 1 किलो बनवायचे असतील तर त्याचं सगळं साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। अगदी परफेक्ट पद्धतीने बेसन लाडूची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता हे लाडू बनवल्यानंतर मी याचं वजन केलं तर 650 ग्रॅम हे लाडू भरलेले आहेत। दिवाळी फराळाची जर ऑर्डर घेत असाल तर या सगळ्या टिप्स तुम्हाला खूप उपयोगाच्या ठरतील आणि 15 एवढ्या आकाराचे लाडू बनलेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। फराळाची नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।